हे बाळ फक्त स्वानंदीचं नाही, आमचं आहे. मी बाप आहे या बाळाचा. स्वानंदी, तुम्ही ठीक आहात ना? मी कॉफी वगैरे बनवून आणू तुम्हाला? स्वानंदी, अहो काहीतरी बोला. काय बोलू? माझं आणि त्या दुष्यंतचं जवळपास लग्न लागायचं बाकी होतं. तुम्ही वेळेत आला नसतात तर मी त्या फ्रॉड माणसाची बायको झाले असते. मी त्या माणसाबरोबर लग्नाला उभी राहिले या विचारानेच घृणा वाटतेय मला. स्वानंदी, मी समजू शकतो. नाही, तुम्ही नाही समजू शकत मणी सर. तुम्हाला समजलं असतं तर माझ्यावर ही वेळ नसती आली. काय कमी होती हो माझ्या प्रेमात? बोला ना, काय कमी होती? एक बाहेरचा माणूस येऊन तुम्हाला सांगतोय की माझ्या पोटातलं बाळ त्याचं आहे आणि तुम्ही विश्वास ठेवला. तुम्ही आणि वॉर्डन मॅडम तिथे वेळेत पोहोचला नसता तर माझं लग्न लागलं असतं त्या माणसाशी. तुम्ही विश्वास ठेवला की मी आणि दुष्यंत त्या पार्टीत. स्वानंदी, तुम्हीच म्हणाला होतात ना मणी सर, प्रत्येक नात्याच्या मुळाशी विश्वास असतो. म्हणजे परिस्थितीची कितीही संकट आली तरी ते नातं टिकून राहतं. मग आपल्या नात्याच्या मुळाशी नव्हता का विश्वास? बाकीच्यांचं जाऊ द्या, तुमच्या स्वानंदीवर अजिबात विश्वास नव्हता. म्हणी सर, काही दिवसात आपलं बाळ या जगात येईल. असं म्हणतात की पोटातलं बाळ सगळं ऐकत असतं, त्याला सगळं कळतं. मग आपल्या बाळावर या सगळ्याचा काय परिणाम होईल याचा विचार नाही आला तुमच्या मनात? हा विश्वास दाखवला मणी सर तुम्ही. स्वानंदी, तुम्ही जे काय बोलता ते एकदम योग्य बोलतात, पण आता तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. आणि हो, मला मान्य आहे हे जे काही घडलं त्याला जबाबदार मी आहे, माझ्यामुळे हे सगळं घडलं. पण स्वानंदी, खरं तर माझा स्वतःवर जेवढा विश्वास आहे त्यापेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर आहे. पण यावेळी मला काय झालं मला माझंच कळलं नाही. मी त्या दुष्यंतवर विश्वास ठेवला आणि तुमच्यावर अविश्वास दाखवला. तुम्ही त्या दुष्यंतच्या जवळ जावं म्हणून मी मुद्दाम वाईट वागलो तुमच्याशी. तुमच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण व्हावा, तुम्हाला मी वाईट वाटावं म्हणून मी जे करायला पाहिजे ते केलं. हो, म्हणजे हो, मी खरंच मुद्दाम वाईट वागलोय तुमच्याशी, जाणून बुजून. तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम, माझं तुमच्यावर असलेलं प्रेम खूप जास्त आहे आणि ते कधीच कमी होणार नाही हे मला माहिती होतं. पण मी स्वतःला
तुमच्या आणि दुष्यंतच्या मध्ये येणाराच अडथळा समजायला लागलो होतो. पण खरंच सांगतो स्वानंदी, मी हे माझ्या स्वार्थापोटी नाही केलं. माझा फक्त एकच प्रामाणिक स्वार्थ होता की आपलं बाळाचं भविष्य चांगलं असावं. मी जे आयुष्य जगलोय ना, ते मला त्या निष्पाप बाळाला द्यायचं नव्हतं. स्वानंदी, तुम्हाला माहिती, माझा जेवढा तुमच्यावर जीव जडलाय तेवढाच त्या बाळावरही जडला. त्या बाळाच्या भविष्यासाठी मी असा निर्णय घेतला आणि तुमच्याशी वाईट वागत राहिलो. त्या बाळासाठी मला तुम्ही आणि दुष्यंत एकत्र येणं गरजेचं होतं. ते योग्य वाटत होतं. आणि मला माफ करा स्वानंदी, मी खूप त्रास दिलाय तुम्हाला. प्लीज माफ करा. सगळा प्लान आहे त्या फ्लॉप झाला यार. नाहीतर काय, त्या दोघांनी एकमेकांना हार घातले असते ना तर संपलं असतं सगळं, आपल्या मनासारखं झालं असतं. पण नाही यार, दक्षता पडणारच होत्या, पण आला मणी सावधान करायला सगळ्यांना. मूर्ख. पर तो काय कमी होता की ती बाई पण आली म्हातारी. आजच बरी तिला जाग आली, उठून आली तिथपर्यंत. बरं, इतके दिवस गप्प होती, आज बोलायला पण लागली. काही नाही लागलं आपल्या हाताला. दुष्यंत गेला, त्याला दिलेले पैसे गेले, तुझा हार गेला, सगळं गेलंय. हे सगळं त्या पासपोर्टमुळे झालेलं आहे सुजित. त्या म्हातारीला जर पासपोर्ट सापडला नसता ना तर एव्हाना ते दोघे लग्न करून निघून गेले असते. एक्झॅक्टली. काय एक्झॅक्टली? याला तू सुद्धा जबाबदार आहेस. तुझी निवड चुकलीये. ए संचिता, सतत मला बोलायचं नाही. काही झालं तरी बिल नाही फाडायचं माझ्यावर. मी ऍटलिस्ट त्याला घेऊन तरी आलो होतो. तू काय केलं होतं या सगळ्यात? बिल नाही फाडायचं म्हणजे? नाही तर काय? मी तुला तेव्हाच सांगत आहे ना, तो दुष्यंत पण मी आणला होता ना. पण दुष्यंत चुकीचा गप गप आहे तू. डोका नको फिरव माझं. अरे शांत व्हा. आणि संचिता, तू प्रेग्नंट आहेस. विसरतेस का? एवढा आरडाओरडा करून कसं चालेल तुला? आणि आपापसात भांडून आता काय उपयोग? जे व्हायचं ते होऊन गेलं. असं पण दुष्यंत त्या कामासाठी योग्य नव्हता. अगदी बेजबाबदार होता. हा गाऊपणा, नुसता आत्मविश्वास भरलेला त्याच्यात, मला आवडलाच नव्हता पहिल्यापासून. मी 1000दा सांगितलंय तुम्हाला, योग्य माणसांची निवड जरुरी असते काम यशस्वी व्हायला. पण तुम्ही कुठे तुमच्या प्लॅन मध्ये मला इन्व्हॉल्व करून घेता? आता तर बघा, आणखीन प्रॉब्लेम होणार आहे तुमचा. काय प्रॉब्लेम मॉम? तुम्ही त्या वॉर्डनशी जे काही वाईट वागलात ना. तुम्ही नाही, ही संचिता. सुजित, नाही तर काय? संचिता, वॉर्डन बेडिडन असताना तू जे काही वागलीस, जे काही बोललीस, तिने मणी आणि स्वानंदीला सांगितलं. त्याच्यावर काय सफाई देणार आहेस तू? त्याचा विचार केलायस? बापरे, मी खूपच वाईट वागले तिच्याशी. सुजित, मणी आणि स्वानंदीला सगळं कळलं तर वाट लागेल रे माझी. संचिता, तू थांब, तू घाबरू नकोस. मॉम, काय करता येईल आपल्याला? काय करूया आपण? अगं काहीतरी विचार कर. घाबरण्याने काय होणार आहे? काहीतरी विचार करूया आपण. विचार करूया काहीतरी. करते. खरंच आय एम सॉरी. आई, मॅडम, आम्हाला बोलवायचं होतं ना. या इथे. तुम्ही या. मॅडम, तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाहीये मला. तुम्ही वेळेत आला नसतात तर माझं आणि त्या दुष्यंतचं लग्न लागलं असतं.
खूप मोठ्या संकटातनं वाचवलंय तुम्ही मला. थँक्यू. आई म्हणतेस ना मला, मी फक्त तुझी आई नाहीये, तुझी सासू पण आहे. माझ्या मुलीवर संकट कसं येऊ देईल मी सांग ना. देवी आईने अगदी शेवटच्या क्षणी माझी मदत केली, शक्ती दिली मला, आणि म्हणून मी त्या दुष्यंतचा डाव उधळून लावू शकले. आभार माझे नाही स्वानंदी, आभार देवी आईचे. मान साडी चोळीनी ओटी भर तिची. हो मॅडम, मी नक्कीच देवी आईची ओटी भरणार. मला एक कळत नाही, त्या दुष्यंतवर कोणाला संशय का नाही आला. पण साहजिक आहे म्हणा, तो वागत इतका साळसूतपणे होता की कोणाला शंका येण्याचा प्रश्नच उरत नाही. दुष्यंत खोटं बोलून या घरात राहतोय हे या घरातल्या माणसांना माहिती होतं म्हणे. काय? फक्त त्यांना कल्पनाच होती असं नाहीये, या सगळ्यामध्ये शामिल सुद्धा होते. आई काय बोलतेस तू? कोणी साथ दिली त्यांना? संचिता. मला बोलता येत नव्हतं, हालचाल करू शकत नव्हते, पण दिसत होतं ना, समजू शकत होते सगळं, कळत होतं सगळं. पण मला तुम्हाला हे सांगायचं होतं की दुष्यंत फ्रॉड आहे. पण माझा हा आवाज, मग मी एका पेपरवर खूप प्रयत्न करून दुष्यंतचं नाव लिहिण्याचं ठरवलं. आणि तो पेपर संचिताच्या हाती लागला. तिला जेव्हा कळलं की मी लिहिलंय हे, तिने माझ्यासोबत कागद फाडून टाकला. मला लिहिता येतं या भीतीने तिने माझा हात मुरगळला. हे म्हातारे, हाच हात है ना तो? ये हाथ मुझे दे दे वार्डन. या सगळ्यामध्ये ती पण शामिल आहे, दुष्यंत बरोबर. इतकंच नाही म्हणी, स्वानंदी आणि त्यांचं लग्न लावण्यात सुद्धा तिनेच पुढाकार घेतला. स्वानंदीच्या आणि दुष्यंतच्या लग्नाचं फिक्स झालं ना की मी तुला सांगते. तोपर्यंत तू बाहेरच थांब 2-3 दिवस. ओके? अच्छा, म्हणजे संचिताने यावेळी दुष्यंतची मदत घेतली स्वानंदीला आणि मला दूर करण्यासाठी. आणि संचिता एकटी नसेल ना, तिच्यासोबत सुजिताही असणार आहे, कारण सुजितचा मित्र आहे तो दुष्यंत. नाही, आता मी यांना सोडणार नाही, यांना शिक्षा मिळायलाच हवी. मनीषा प्लीज, नाही, आपण त्यांना जाब विचारायलाच हवा, पण ही योग्य वेळ नाही आहे. स्वानंदी, आत्ताच हे सगळं घडलंय आणि नाही स्वानंदी, आणि पाप करताना वेळ काळ याचा विचार नाही केला ना, मग त्यांना जाब विचारायला कसला वेळ आणि कसला काळ.
त्यांनी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि तरी सुद्धा तुला त्यांची दया येते. नाही म्हणे, ही माणसं दया करण्याच्या लायकीची नाही आहेत, सहानुभूतीच्या लायकीची नाही आहेत. यांना जाब विचारायलाच हवा. नीलम कशी काय बरी झाली? आता पुन्हा प्रकरण सुरू होणार. नीलम बरी झाल्यावर मी स्वानंदीचं लग्न मोडल्यानंतर मणी ज्याच्यामध्ये व्यस्त होता, ज्याच्यामध्ये अडकला होता, त्या दोन्ही गोष्टी आता संपल्या. आता पुन्हा त्यांना त्याचा हक्क देण्याची, माझं नाव देण्याची मागणी सुरू होणार आहे. पुन्हा जोर धरू लागेल. एक काम करतो, त्यांनी मागणी करायच्या आत मीच तो विषय काढतो. म्हणजे मला माझं नाव त्यांना द्यायचं नाहीये, त्यांचा हक्क द्यायचा नाहीये, हा संशय नीलमच्या मनात येणारच नाही. कारण समजा तिला संशय आला आणि तिने पराचा कावळा केला ना, तर मग मला हे परवडणार नाहीये. आता कुठे पक्षश्रेष्ठींचं मन वळवण्यामध्ये मी यशस्वी झालोय. मला आता कोणतंही प्रकरण नकोय. आता हे हक्क देण्याचं प्रकरण काहीही करून मला संपवायला हवंय. पण कसं करणार आहे? कॉफी तरी पिऊन घे. संचिता, मला टेन्शन आलंय. त्या वॉर्डने मणीला काही सांगितलं तर? सुजित, संचिता, मणी हा एवढा का चिडलाय? मला बघायला हवंय. सुजित, संचिता, बाहेर या. समोर. मणी मणी मणी, काय झालं एवढं ओरडायला? मला काय विचारताय? यांना विचारा, यांनी जे केलं ते का केलं म्हणून. संचिता आणि सुजितराव इथेच तर आहेत. साहेब, आजपर्यंत ह्या दोघांनी मला स्वानंदीला अनेकदा त्रास दिलाय. आमच्यावर हल्ले सुद्धा करून आणलेत. पण स्वानंदी सतत म्हणत आल्या की नाही, हे घरातले लोक आहे, तुम्ही शांत राहा. आणि मी सुद्धा तुमच्याकडे बघून शांत राहिलो. पण नाही, आज मी यांना जाब विचारणार आहे. साहेब, तुम्ही सुद्धा मध्ये पडू नका, नाहीतर रागाच्या भरात माझ्याकडून अपमान होईल तुमचा. ठीक आहे, मी मध्ये पडत नाही. अरे पण काय झालंय? तू त्यांना जाब का विचारतोयस हे सांगशील की नाही? मी सांगते. दुष्यंतचं या घरात येणं, स्वानंदीच्या बाळाचा बाप असण्याचा दावा करणं, आपल्या सगळ्याला डीएनएचे खोटे रिपोर्ट दाखवून हे सिद्ध करणं, हे सगळं दुष्यंतने एकट्याने नाही केलं. ह्या सगळ्या कारस्थानात सुजित आणि संचिताची साथ होती. काय काय बोलतेस तू हे नीलम? सत्य तेच बोलते. हा सगळा सुजित आणि संचिताचा प्लॅन होता. स्वानंदीला मणीपासून दूर करण्याचा. तिला या घरातनं आणि मणीच्या आयुष्यानं कायमचं काढून टाकण्याचा प्लॅन होता. त्यासाठी त्यांनी दुष्यंत नावाचा एक मोहरा पेरला. त्यांनी मणी आणि स्वानंदीची सगळी माहिती याला दिली आणि त्यांनी खोटे रिपोर्ट दाखवून
स्वानंदीच्या मुलाचा बाप असण्याचा दावा आपल्या समोर सिद्ध केला. मग यांनी स्वानंदीच्या लग्नाचा घाट घातला. नुसता घाट नाही घातला, जवळजवळ त्यांचं लग्न लावूनच दिलं. मॅम अहो काय बोलताय तुम्ही? आमचा काय संबंध त्या दुष्यंतशी? काही झालं तरी आम्हाला दोघांना का ब्लेम करता तुम्ही नेहमी? मणी, मोठमोठ्याने हाका मारून तू आम्हाला इथे यासाठी बोलावलंस हे खोटे आरोप ऐकायला? डॅड, दुष्यंत बरोबर आमचा संबंध म्हणजे आम्ही 1-2 वेळा त्याच्यावर हँगआउट केलं होतं तेवढंच. हा, त्यावरनं आम्हाला इतकं आठवलं की त्या रात्री ऑफिसच्या पार्टीला तो आला होता. वॉर्डन मॅडम, त्याच्यावर विश्वास ठेवायचं म्हणाल तो सगळ्यांनीच ठेवला होता, तेही त्याचे DNA रिपोर्ट्स बघून. सो काही झालं तरी आम्हाला टार्गेट नका करू. दिस इज टू मच. काही नाही रे सुजित, आपण दोघे नेहमी यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट असतो. डॅड, आमची इतकीच इच्छा होती स्वानंदीच्या बाळाला तिच्या लेजिटिमेट बापाकडून प्रेम आणि त्याचं नाव मिळावं. दॅट्स इट, बाकी काही नाही. एक्झॅक्टली. आमचा दुसरा काही पर्पज नव्हता डॅड. आणि तुमचा अजूनही विश्वास बसत नसेल ना तर मी माझ्या बाळाची शपथ घेते. मग काय करू मम्मा मी? ते काय मला माहित नाही संचिता. आता खरं खोटं काय आहे ना ते पोलीस बघतील. मी पोलिसांशी बोललोय. आपल्या 4 कार्यकर्त्यांना ह्या प्रकरणात आपल्या पद्धतीनं तपास करायला मी सांगितलेलं आहे. 2-4 दिवसात आपल्याला सत्य काय आहे हे कळेलच. ते ठीक आहे साहेब, तुम्ही करा तुमच्या पद्धतीने तपास, पण मी पोलिसात जाणार. याची रितसर एन्क्वायरी व्हायलाच हवी. म्हणी सरपोतदार साहेब, या बोला. कळलं दुष्यंत कोण होता, कोणी पाठवलं होतं?